जन्मात विठ्ठला वाई तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वाई सुगा। नमस्कार मित्रांनो, आपण तर आजचं प्रूफ पाहिलं असेल ते प्रूफ कसा आवडला नक्की कमेंट करा मित्रांनो। तर आज आपण म्हणजे स्पेशल गणपती बाप्पा स्पेशल लिरिक्स आणलेले, ते पण एकदम हटकेमध्ये आणलेले आहे। तुम्ही प्रूफ पाहिलं असेल तर प्रूफ नक्की लाईक करा, कमेंट करा विसरू नका मित्रांनो, आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन आलं असेल तर, आणि नोटिफिकेशन ऑन करून द्या। तर जरा न वेळ घालवता आजच्या प्रूफला चालू करणार मित्रांनो। पाहू शकता आपण अलर्ट मिशन ओपन केलेलं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला जे डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क आणि शेकबेक आहे ते इम्पोर्ट करून घ्या, आणि जे पण लागणारे मटेरियल आहे म्हणजे व्हिडिओ क्लिप आहे आणि जे एक व्हिडिओ दिलेला आहे रेडी, तो डाउनलोड करून घ्या। पाहू शकता बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप घेऊन घ्यायची आहे। तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ आहे, नाही तर आपण म्हणजे एवढे व्हिडिओ क्लिप दिलेले आहेत, लई दिलेले आहेत, तुम्ही टेन्शन नका घेता। तर पाहू शकता आपण जे व्हिडिओ क्लिप आहे ते इम्पोर्ट करून घेतो। पाहू शकता हे इम्पोर्ट केलेली आहे। तर मित्रांनो व्हिडिओ क्लिप इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मला एक रेक्टँगल घ्यायचा आहे, प्लसचा आयकॉन दाबून रेक्टँगल तुम्हाला भेटून जाईल, आणि व्हाईट करून घ्या त्याला शर्ट पण वळून विसरू नका। शर्टनं वळल्यानंतर जो खाली वळून घ्या, सॉंगच्या बरोबर खाली वळल्यानंतर बॅग घ्यायचं मित्रांनो। आता बॅग घेतल्यानंतर डबल शेक पिकमध्ये जा, आणि इथून तुम्हाला एक डबल बॉक्स असेल, तुम्हाला ड्रॉ करून दाखवून दे तुम्ही, हा बॉक्स दिसत असेल, बॉक्स टच करा आणि इथून सिलेक्ट ऑल लेअर करा, डबल तोच बॉक्स दाबा आणि कॉपी लेअर करा। कॉपी लेअर केल्यानंतर बॅग घ्या आणि डबल बिटमार्कमध्ये जा, बिटमार्कमध्ये गेल्यानंतर ना डबल तोच बॉक्स दाबा आणि पेस्ट लेअर करून द्या। एवढं झाल्यानंतर मित्रांनो आपली जी लिरिक्सची इफेक्ट आहे तो त्याच्यावर लागून जाणार। लागल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो लिरिक्सचा कलर चेंज करायचा चेंज करू शकता, आणि आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जातो। कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला पाहू शकता, जो तुमचा लोगो असेल तो लोगो वरता करून घ्या, आणि शेडिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन दिसत असेल तो व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या, आणि आपला व्हिडिओ कम्प्लीट होऊन जातो। त्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या, आणि आजचा आपण व्हिडिओ संपलेला आहे। कसा आवडला की कमेंट सांगा मित्रांनो।